श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरी आणि दत्त सेवेकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज एक वेगळीच सेवा मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. श्री दत्त द्वादश नाम स्तोत्र. आता बघा, या दत्तात्रेय द्वादश नाम स्तोत्र ही भगवान दत्तात्रेयांना देवी 12 नावांनी उद्देशून केलेली एक प्रार्थना आहे. मग नाथ संमेलन असो किंवा दत्तात्रेय हे भगवान शिवाचेच अवतार आहेत आणि हा अवतार आणि नाथांच्या आदिनाथांच्या संप्रदायाचे आदिगुरु म्हणून दिसतात. मग आता दत्तात्रेय द्वादश नामस्तोत्र ही भगवान दत्तात्रेयांना दैवी 12 नावांनी संबोधित केलेली खूप मोठी अशी प्रार्थना आहे की जी वासुदेवानंद सरस्वती ऋषींनी एक महान प्रार्थना रचलेली आहे. आणि दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रकटीकरण करतात आणि ते आहेत. देवी 12 नावांमध्ये उपचार करण्याची शक्ती आहेत. नामसाधकाच्या जीवनातील व्याधी, आजार, त्याची संकटे, त्याची अडथळे या श्री दत्त द्वादश नामस्तोत्राने दूर होतात. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्त असे नाव पडले आहेत कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहेत. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे. जरी दत्तात्रेय सुरुवातीला तांत्रिक गुणांसह योगाचे स्वामी होते तरी ते अधिक भक्तिपंथांमध्ये रूपांतरित झाले आणि आत्मसात केले गेले. कोट्यावधी हिंदू आजही त्यांची उपासना अगदी आनंदाने संकटकाळी जे काही अडथळे असतील ते दूर करण्यासाठी करतात. म्हणून आज आपण याच सेवेचा लाभ घेणार आहोत. सगळ्यांनी अगदी शांत चित्ताने ही सेवा ऐकायची आहे. चला तर आपण आजच्या श्री दत्त द्वादश नाम स्तोत्राला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेय द्वादश नाम स्तोत्र मंत्रस्य परमहंस ऋषिः. श्री दत्तात्रेय परमात्मा देवता अनुष्टप छन्दः. सकल कामना सिद्धर्थे जपे विनियोगः. प्रथम वस्तु महायोगी द्वितीय प्रभुरीश्वरा तृतीयच्च त्रैमूर्तिश्च चतुर्थो ज्ञानसागरा पंचमो ज्ञान विज्ञानं षष्ठस्यात् सर्वमङ्गलं सप्तमः पुण्डरीकाक्षो अष्टमो देववल्लभा नवमो नन्ददेवेशो दशमो नन्ददायका एकादशो महारुद्रो द्वादशो करुणाकरा. एतानि 12 नामानि दत्तात्रेय महात्मना मन्त्रराजेति विख्यातं दत्तात्रेय हरपरं क्षयोपस्मार कुष्ठादि तापज्वर निवारणं राजद्वारे पथे घोरे संग्रामेषु जलान्तरे गिरे गृहान्तरे रण्ये व्याघ्रचोर भयादिषु आवर्तन सहस्रेषु लभते वाञ्छितं फलं त्रिकाले यः पठे नित्यं मोक्षसिद्धिं न वाप्नुयात्. दत्तात्रेय सदा रक्षेत् यश सत्यं न संशय. विद्यार्थी लभते विद्यां रोगी रोगात् प्रमुच्यते. अपुत्रो लभते पुत्रं दरिद्री लभते धनम्. अभार्यो लभते भार्यां सुखार्थी लभते सुखं. मुच्यते सर्वपापेभ्यो सर्वदा विजयी भवेत्. इति श्रीमद् दत्तात्रेय द्वादश नाम स्तोत्रम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. या श्री द्वादश नाम स्तोत्राच्या नित्यपठनाने आपल्या दत्त महाराजांची भक्ती अगदी एकाग्रतेने जर आपण केली तर आपल्याला नक्कीच यश प्राप्तीही मिळत असते. म्हणूनच सगळ्यांनी आवर्जून त्रिकाल बाधित म्हणजेच
त्रिकाल संध्येच्या वेळी जरी ही सेवा जरी योग्यरित्या जर त्यांनी मनोभावे जर पार पाडले तर नक्कीच त्यांना त्याचं फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. आजची केलेली सेवा आपण इथंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या सेवेला इथंच विराम देऊया. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.